आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या। नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरातील प्रचार थांबला। प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आम्हालाच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। माढा लोकसभेची निवडणूक कठीण केली गेली, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। भाजपच्या रणजित निंबाळकरांपुढे पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंचं आव्हान। सोलापूरची इतकी कठीण नाहीये, माड्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी राज्याचा अध्यक्ष होतो, 33 महिने काय सहन केलं आम्हाला माहिती आहे। कुठल्या क्षणी देवेंद्रजी नाटक होणार होते मला खात्री होती की ये भी दिन जाएंगे, ते गेले दिवस। 6 महिन्यानंतर काय होईल माहित नाही, मात्र महायुतीत टिकून राहावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतोय। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। 6 महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुतीत टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय। उद्धव ठाकरे मूर्खांच्या नंदनवनात वावरतात, ठाकरेंच्या 45+ वरील टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। माझ्यापुढे अफवा आणि चुकीच्या चर्चांचं आव्हान, पंकजा मुंडेंचं विधान, तर विरोधकांना उमेदवार मिळतच नव्हता। अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवार घ्यावा लागला, विरोधकांवर साधला निशाणा। आव्हान आहे, अफवांचं आव्हान आहे, वेगवेगळ्या चुकीच्या चर्चांचं, आणि त्या चर्चा लहान वयाच्या, तरुणांच्या, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मनात तर करू नये, हेच आव्हान आहे। त्याचाच आपल्याला निस्तारा करायचा आहे। विशाल पाटलांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर बंडखोरी करणाऱ्यांची हक्कलपट्टी करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला। जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल एखाद्या पक्षाचे लोक, तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे। प्रदेशाध्यक्ष असताना 33 महिने खूप सहन केलं, फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा। मी राज्याचा अध्यक्ष होतो, 33 महिने काय सहन केलं आम्हाला माहिती आहे। कुठल्या क्षणी देवेंद्रजी नाटक होणार होते मला खात्री होती की ये भी दिन जाएंगे, ते गेले दिवस। पाहिजे तो निधी देतो, पण आमच्यासाठी बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाही तर हात आखडता येईल, अजित पवार यांचं वक्तव्य। काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी, तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटन दाबा कचा। अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार, खासदार संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। स्वतः एक व्यापारी आहेत, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे, आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत।